अकोला येथे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या राज्य तथा जिल्हा पदाधिकाऱ्यांची सभा झाली संपन्न। अकोला येथे कृषी भवन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या राज्य तथा जिल्हा पदाधिकाऱ्यांची सभा संपन्न झाली। दीप प्रज्वलनानंतर राज्य महासचिव विठ्ठलराव मरापे यांनी राज्य फेडरेशनचा वार्षिक आढावा सादर केला। तदनंतर जिल्हाध्यक्षांनी जिल्हा अहवाल व पुढील वाटचाल सभेपुढे मांडला। यावेळी मंचावर केंद्रीय अध्यक्ष प्राध्यापक मधुकरराव उईके, केंद्रीय महासचिव विजय कोकोडे, केंद्रीय सह कार्याध्यक्ष देवा पवार, राज्याध्यक्ष यशवंत मलपे, राज्य महासचिव विठ्ठलराव मरापे, राज्य कार्याध्यक्ष गजमल पवार आदीची उपस्थिती होती। राज्य सहसचिव प्राचार्य राकेश कुमार कोडापे यांनी रचनात्मक पद्धतीने एम्प्लॉईज फेडरेशन भविष्यात कशी वाटचाल करू शकते याविषयीचे विश्लेषण त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व दर्जेदार पद्धतीने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे उपस्थितांपुढे मांडले। सभेत केंद्रीय अध्यक्ष, केंद्रीय महासचिव, केंद्रीय सहकार्याध्यक्ष, राज्य अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांनी उपस्थितांना मार्गदर्शनासह काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। जिल्हा कार्यकारिणी छोट्या बिंदू जे आपली फेडरेशनची सगळ्यात मोठी लढाई आहे त्याच्या संदर्भात निवेदन कलेक्टरला मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे। त्यानंतर नाशिकची एक बैठक होती, त्या बैठकीला त्यावेळेस त्यांनी ते पत्र दिलेले आहे। 9 ऑगस्टच्या कार्यक्रम कायम होत असतात तिथं म्हणजे वर्षानी त्या संदर्भात त्यांनी निवेदन केलेले आहे। 17 समाजाच्या बाबतीत पण त्याच्या संदर्भात त्यांनी पत्र वेळा केलेलं आहे। आपलं आदिवासीचा निधी लाडकी बहिणीला जो काही वळवला त्याच्या संदर्भात त्यांनी नीती आयोगाचे उपाध्यक्ष यांना पण लिहिलेला पत्र व्यवहार केलेला आहे। टीएसपी अंतर्गत आलेले निधी तो इतर विभागाकडे वळवलं जाऊ नये या संदर्भात मंत्री महोदयांनी निवेदन केलेलं आहे। धुळ्यामध्ये 4 तालुक्याचे कार्यकर्ते पण झालेले आहेत। 105 सभासद या ठिकाणी त्यांनी दाखवलेले आहे। मला पुन्हा बोलायला संधी मिळते का मी बोलून बघा। ओके, धन्यवाद, थँक्यू। नंदुरबार नाही आलेले अचानक काम त्याच्याविषयी परत चर्चा करू बदलले गेला माझ्या सर्व बांधवांना एम्प्लॉईची विनंती आहे की मी आतापर्यंत राज्यपालांकडे मी पण स्वतः पण नोंदणी केलेला आहे। मणिपूरच्या बाबतीत त्यावेळेस आपण निवेदन त्यांना दिलं होतं। नंतर विभागीय मला त्यावेळेस 2.5 लाख रुपये त्यांनी केलेले आहे। ते 1 लाख आणि म्हणजे 1.5 लाख 1,40,000 काय केलं होतं ते वाढवलं म्हणजे आपल्या पत्राची त्यांनी दखल घेतली असं मी म्हणेन। त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना आपण जे मागे आदिवासी विकास विभागात सर्व महाराष्ट्रामध्ये वॉशिंग मशीन दिले कपडे द्यायला आपल्या मुलांना, पण ऍक्च्युली ते फक्त पुरवले ठेकेदार ते मशीन आजही कुठल्या आज ते वापरले गेले। त्यांनी ते काय 2-2.5 लाखात वॉशिंग मशीन याची प्राइस जर तुम्ही बघितलं तर आपल्याला हसेल एवढे सुद्धा महाग वॉशिंग मशीन त्यांनी त्या ठिकाणी पुरवलं आहे। आपले जे काही फेडरेशनमध्ये काम करतात त्याच्यावर जर अन्याय झालेले असे 3 ग्रामसेवक होते आणि 2 आरोग्यसेवक त्याच्यावर अन्याय झाला होता। विभाग आयुक्तांकडे पण ती तक्रार केली, त्यांना न्याय आपल्या फेडरेशन मार्फत मिळाला। जी लोक आपली काय झालं मग अशी म्हटल्याप्रमाणे जे ग्रामसेवकी 15 वर्ष आपल्याच भागामध्ये पेसा भागामध्ये आणि हीच लोक आपल्या लोकांना जे आमच्या नाशिकला आयुक्त कार्यालयामध्ये ते फेडरेशनचे आणि स्थानिक आदिवासी बचत म्हणून संघटना आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली लोक उपोषणाला बसलेले आहेत। आज 700 लोक होते, उद्यापर्यंत 1100 लोक होते। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।